बाईक चालू आहे, इंजन चालू, पण डिस्प्ले येत नाही आहे, माहीत नाही काय झालं आहे. आय थिंक इथे थोडा वायरमध्ये इश्यू आहे. इथे वायर टाईट पकडल्यानंतर, वायर खेचून धरल्यानंतर लाईट लागते, डिस्प्ले चालू होतं आहे. वायर सोडल्यानंतर डिस्प्ले ऑन. फायनली कळव्यासाठी निघालो आहे. माझ्या लाईफमधला मोस्ट अवेटेड बीच होता तो, कारण खूप महिन्यापासून प्लॅन बनत होता केळव्याला जायचा, पण काही कारणास्तव तो अनसक्सेसफुल व्हायचा. सो फायनली आता केळव्यासाठी निघालो आहे. एंजलचा तर प्रॉब्लेम झाला आहे, जसं तुम्हाला दाखवलं मी. माहीत नाही काय इश्यू झाला, त्या वायरिंगमध्ये काहीतरी फॉल्ट झाला, त्यामुळे स्टार्ट नाही होत आहे. सो 3 वर्षानंतर ट्रेनने आज फिरायला चाललो आहे, 3 वर्षानंतर. सो 2 तासच्या स्ट्रगल नंतर आम्ही आता केळव्याला पोहोचलो आहे. 4 ट्रेन चेंज करून एका डमडममध्ये बसून आम्ही केळव्याला पोहोचलो. तुम्ही जर कधी फॅमिलीला घेऊन किंवा ग्रुपसोबत इथे आलात केळवे बीचला, तर बीचपासून खूप कमी अंतरावरती हे गेस्ट हाऊस आहे. गेस्ट हाऊस म्हणू शकतो आपण याला. इथे रूम्स रेंटने मिळतात राहण्यासाठी या चेंजिंग करण्यासाठी. सो रूम खूप शॉर्ट अँड सिम्पल आहे, पण छान आहे. एक बेड आहे इथे, एक TV, फॅन, AC नाही आहे, फॅन आहे इथे, आणि वॉश बेसिन वगैरे नॉर्मली. बस रूम शॉर्ट आणि खूप सिम्पल आहे रूम, आणि खूप कमी रेटमध्ये येते. जर इथल्या ओनरचा मला नंबर मिळाला तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तो. सो तुम्ही त्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला इथे येऊन रूम हवे असतील तर. आता बीचवरती चाललो आहे. माझा 360 डिग्री व्हिडिओ केळवा बीच. केळवा बीचवरती पोचलो आता, आणि एक्सेप्ट केलं होतं तेवढा हा मोठा बीच आहे. तिथून ते इथपर्यंत इथे कोणतं तरी एक फोर्ट आहे, पण तिथे जाऊन देत नाहीत. माहीत नाही का, आम्ही इथल्या लोकांना विचारलं पण बोललो की जाऊन देत नाहीत तिथे. बीच तसा सुंदर आहे, पण पाणी म्हणावं तसं क्लीन नाही आहे इथे, पाणी खराब आहे. बघू शकता इथे पाठी क्राऊड पण खूप आलेला आहे. मे बी संडे आहे म्हणून इथे क्राऊड एवढा असेल, पण आहे. मुंबईपासून जर तुम्हाला विसावा हवा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. मी जेवढा एक्साइट होतो केळवा बीचबद्दल, तेवढी मजा, तेवढा एन्जॉय मला आलेला नाही. काय माहीत नाही, पण मला एवढा हा प्लेस नाही आवडला. पण जर तुम्ही कधी फॅमिलीसोबत करा, पण या प्लेसला मी 10 पैकी 6 पॉईंट देईन. कारण जेवढं मी ॲक्सेप्ट केलं होतं तेवढं काय एन्जॉय मला आलेलं नाही, तेवढी मजा नाही आली इथे. सो चला आता निघालो आम्ही रूममधून. तिथून आम्ही तिथून केळवा रोड, तिथून घरी.